कोणाचा जीव जातोय, कुठे आग लागलीये, हे बघ. या कारणांच्या व्यतिरिक्त जर का इतक्या रात्री मला फोन केला असशील ना, सोडणार नाही तुला. अहो मॅडम, झोपा उडवण्याच्या दिवसांमध्ये झोपा कुठे काढताय तुम्ही? बरं ऐका, तुमच्या त्या म्हाताऱ्याला, त्या शांतारामला भेटलो होतो मी. गाठलं होतं आता रस्त्यात. जाम कडक म्हातारा आहे हो. ते मोडेन पण वाकणार नाही टाईप. नाही काय म्हणा, आवडला आपल्याला पण तो. त्याचं कौतुक सांगायला फोन केलायस तू इतक्या रात्री? तुमच्याकडे ना पेशन्स नाही अजिबात. मी ऑब्झर्व केलं, तुम्हाला ना खूप घाई लागलेली असते मॅडम. नॉट गुड. जरा पेशन्स ठेवा. तो घासून गुळगुळीत झालेला डायलॉग तर ऐकला असेल तुम्ही. अति घाई संकटात नाही. मी काय बोलतोय ते नीट ऐका आधी. त्या म्हाताऱ्याने उद्या तुम्हाला त्याच्या वकिलाच्या ऑफिसमध्ये भेटायला बोलवलंय. मला जर का वकिलाकडेच जावं लागणार असेल तर तुझा काय रे उपयोग? मॅडम, तुम्हाला त्या वकिलाच्या ऑफिसमध्ये फक्त यायचंय, तोंड दाखवायला. तिथे जे काही बोलायचंय ते मी बोलेन, तुम्ही काळजी करू नका. उद्या एकदा ते वकिलाचं प्रकरण संपवून टाकतो, मग तो बरोबर आपल्या तावडीत येईल. तुम्ही उद्या पोहोचा मग त्या वकिलाच्या ऑफिसला. काय नाव त्याचं? केळकर वकील. मी उद्या तुम्हाला तिथेच भेटेल. ऐक, तू मला 5 दिवसामध्ये काम करून देतोयस असं सांगितलंयस, आहे ना लक्षात? मॅडम, नका एवढी काळजी करू. अजून 5 दिवस आहेत माझ्याकडे, खूप आहेत. झोपा आता शांत. गुड नाईट. गुड नाईट. आत्या, आत्या तू गोळ्या वेळेत घेत नाहीयेस का? आणि हे काय, ही गोळी संपली तुम्हाला सांगितलं का नाहीस? गोळ्या घेऊन काय करणार आहे मी? आता मी जगले काय आणि मेले काय? तू असं का बोलतेस? तुला खरंच आम्ही इतके परके वाटायला लागलो का? आमच्याकरता तू कधीच परकी नव्हतीस. तू लहानच मोठं केलंयस आम्हाला. ह्या सगळ्या बोलायच्या गोष्टी आहेत रे. नाही आत्या, मला आठवतं ना, रात्री जेव्हा मी झोपायचो नाही, आई पण दिवसभर काम करून थकून झोपून जायची, तेव्हा तूच माझं डोकं मांडणीवर घेऊन मी झोपेपर्यंत अंगाई घात बसायचीस. पास कर दादा, अखिल, आम्ही नेहमी तुझे किती चांगल्या आठवणी काढत असतो. आई बाबा ज्या गोष्टींकरता नाही म्हणायचे ते लाड तू पुरवायचीस. अखिल जेवायचं नाही, जेवायला नाटकं करायचं, तेव्हा तूच ताट घेऊन त्याच्या मागे मागे पळायचीस ना. हे सगळं आठवतंय तुला? हो, आता आम्ही मोठे झालो असो, आमच्या वागण्यात तुला फरक जाणवत असेल, पण आम्ही आयुष्यात कितीही बिझी झालो ना, तरी त्याचा अर्थ हा होत नाही की आम्हाला तुझी किंमत नाही. आई बाबांबरोबरच आत्या तू या घराचा, या परिवाराचा खूप मोठा पिलर आहेस. आज मी माझ्या मुलींना तुझ्या जीवावर टाकून जाऊ शकतो, यापेक्षा मोठा विश्वास काय दाखवू मी? आकाश, खरंच मी तुझ्या मुलींना वसुंधराच्या विरोधात वाईट साईड काही शिकवलं नाहीये रे. तो विषय जाऊ दे आता. तू त्यांना काहीतरी सांगितलं, त्यांनी काहीतरी ऐकलं आणि त्याचा वेगळा काहीतरी अर्थ काढला असेल. जस्ट फॉरगेट इट. हा नाहीत का त्या? तुला असं खरंच वाटतंय का की वसुंधरा या घरात आल्याने मी तुझ्याकडे लक्ष नाही देणार, मी तुझ्याकडे बघणारही नाही? आत्या, हे अख्खं घर आणि त्यात असणारी तू सुद्धा, तुम्ही सगळेच माझी पहिली जबाबदारी आहात.
आणि हे मी विसरणं शक्य नाही. पण प्लीज तू तुझं स्वतःला परक वाटून नको घेऊस. आकाश, चुका सगळ्यांकडनंच होतात ना. काही चुका तुमच्याकडून झाल्यात, तसंच काही चुका माझ्याकडून पण झाल्या. पण सरते शेवटी पण सगळे ठाकूरच ना. एकाच घरात राहणारे, रक्ताचं नातं आहे रे आपलं. हो ना. मला स्वतःच असं मूल नाहीये रे. तुम्हीच माझी मुलं आहात ना. म्हणून म्हणते, आपला जो गैरसमज झालाय तो सोडून देऊयात. आणि तसही तू माझा आवडता भाचा आहेस ना. आताही बघ, आत्याची काळजी वाटते म्हणून औषध घेऊन येतोस. थँक्यू. आत्या, तुला तुला काही लागलं ना तर मला निसंकोचपणे सांग. आणि तुला काही म्हटलं तर माझ्याशी मोकळेपणाने बोल ना. तुझा हक्क आहे तो. पण पुन्हा आपल्यामध्ये असं काही नको व्हायला. अगं, तुला असे प्रश्न विचारायला मलाच खूप त्रास होतो. एक तारखेला येणारी औषधं तुझ्या मुली आल्यानंतर 4 किंवा 5 तारखेला यायला लागल्यात. कधी कधी तर 15 तारीख उजाडते. मग तुझी बायको आल्यानंतर काय 2-3 महिन्यात एकदा आणशील रे. हळूहळू औषधं, नंतर मग आत्यालाही विसरशील. म्हणूनच म्हणते, तुझी बायको वसुंधरा या घरात येता कामा नये. ह्यातच सगळ्यांचं भलं आहे, विशेषतः माझं. या मॅडम, बसा. मी ओळख करून देते. मी विशाखा भालेकर. मी ओळखतो आपल्याला. आणि हे माझे वकील साहेब, हाच तो माणूस अपरात्री मला भेटून कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत होता. कन्व्हिन्स कसला, धमकीच म्हणायला हवी. कोण तू आणि तुझा मॅडमशी काय संबंध? विशाखा मॅडम, तुम्ही एकट्याने येणं अपेक्षित होतं. माय सेल्फ लकी. लकी एंटरप्राइजेसचा ओनर आणि मॅनेजिंग डायरेक्टर. हा, पण आज मी विशाखा मॅडमचा वकील म्हणून इथे आलोय. कसं आहे ना, तुमच्या क्लायंटकडे त्यांचा वकील आहे, तर मग आमच्या मॅडम एकट्या कशा येते, ओके नाही? एक मिनिट.
हे माझं बिझनेस कार्ड. लकी आडनाव नाही का तुम्हाला? आणि शिक्षण काय तुमचं? कुठल्या कॉलेजमध्ये शिकलात वकिली करायला? साहेब PTO. When you run out of your luck, then contact Lucky भाई. विशाखा मॅडम, कुठल्या गुंडाला घेऊन आलात तुम्ही? गुंड हो काही काय हा? काय आहे साहेब, तुम्ही मला गुंड म्हणताय, पण तुम्ही जी गुंडागिरी करताय त्याचं काय? माइंड युअर लँग्वेज. अँड यू माइंड युअर्स. आज तुम्ही यांचे वकील म्हणून मिरवताय कारण हे आजपर्यंत तुमच्या घशात पैसे ओतताय. ज्या दिवशी यांनी तुम्हाला पैसे देणं थांबवलं ना, त्या दिवसापासून तुमचाच सिक्युरिटी गार्ड यांना तुमच्या ऑफिसच्या गेटच्या आत सुद्धा शिरू देणार. शांताराम साहेब, बघा, करून बघा एकदा, थांबवा पैसे. शांताराम साहेब, मी काय म्हणतोय, अहो तुम्ही या माणसावर विश्वास ठेवू नका. आमच्या विशाखा मॅडम तुम्हाला जितके पैसे देणार आहेत ना, त्याच्या दुप्पट कोर्टाच्या पायऱ्या हा माणूस तुम्हाला चढायला लावेल. तारखेवर तारीख घेत राहील फक्त, आणि प्रत्येक तारखेच्या प्रत्येक तासाला स्वतःचे खिसे भरत राहील. त्यांनी काय होणार, तो पैसे कमवत राहणार आणि तुमचा खिसा रिकामा होत राहणार. हो, Just stop this nonsense. विशाखा मॅडम, कंट्रोल करा तुमच्या माणसाला. प्रवाशांनी चालत्या गाडीची आपत्कालीन साखळी खेचू नये, ते प्राणघातक होऊ शकते. When I am talking, you don't better interrupt. शांताराम साहेब, मी तुम्हाला सांगतो, आपण आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट करूया काय? आणि अशी सेटलमेंट करूया ना, ज्यात तुमचाही फायदा होईल आणि आमच्या मॅडमचाही फायदा होईल. तुमची मुदरही बंद करा. अहो कसली बघितलं मॅडम, ह्याला म्हणतात ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. नाही तर काय. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर आलेली ही गाडी फायद्याच्या स्टेशनला जाणारी डबल फास्ट गाडी आहे. ही गाडी जर तुम्ही चुकवलीत तर तुम्हाला होणाऱ्या नुकसानाबद्दल प्रशासन जबाबदार राहणार नाही. साहेब, तुम्हाला सांगतोय ना, मी तुम्हाला काल बोललो ना, मी समाजसेवक आहे. हो, मी जनतेची सेवा करतो आणि ह्या कामाचा मी एकही पैसा घेतला नाहीये. हो, खरंच तुम्हाला खोटं वाटत असेल तर मॅडमला विचारा तुम्ही, मी बघत नाहीये, विचारा. काय साहेब, अहो तुमच्या भल्याचंच बोलतोय मी अजूनही. हे बघा, तुम्ही एक काम करा, तुम्ही हवं तर थोडा वेळ घ्या, नीट विचार करा आणि मग काय तो निर्णय घ्या. पण प्लीज हे तिकीट एकदाच कन्फर्म करून टाका. हा, केळकर साहेब, आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट केलं तर फायद्याचं होईल का? अहो गिरकर, या माणसाच्या बोलण्याकडे लक्ष नका देऊ, तो काही पण बोलतोय. विशाखा मॅडम, मी लिगल ऍक्शन घेणार तुमच्यावर. हो, लीगल ऍक्शन. मॅडम, हा शब्द इतका गमतीशीर आहे ना, मी कधीही ऐकलं की माझे हात अचानक शिवशिवायला लागतात. असं वाटतं ना की हे वकील, या जगात अशी सिस्टमच नाहीये जी माझ्यापेक्षा मोठी असेल.
शांताराम साहेब, कसं आहे, मी आमच्या मॅडमला प्रॉमिस केलं आणि मी माझे प्रॉमिसेस असे तोडत नाही. हा, पण जर हे प्रॉमिस आज तुमच्यामुळे तुटलं ना, तर मग मला तुमचंही काहीतरी तोडावं लागेल. बस काय झालंय? संपवा. कुंदा, हा आज बनीला शाळेजवळच्या मैदानात घेऊन जायचं. हा वसू लवकर गेलाय नर्सरीत. अहो काकी, पण बनी शेठ माझं काही ऐकतील तर ना. बनी, खूप शाळा बुडल्या, कुंदाचं ऐकायचं. हा हो, चला. बनी, अरे थांबा, काचा पडलेत, घुसतील पायात. बस इकडे. आता काय 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 नाही, जा कपडा घेऊन ये, मी करते, आवडते सगळं. हा, करा करा हा, करा. दमच पडला. शी. झालं, आता पोहोचायला उशीर होणार. आणि तुम्हाला लाज नाही वाटत विशाखा मॅडम? माझ्या स्वतःच्या जागेत मला पाय ठेवून देत नाही म्हणजे काय? जागा हवी होती तेव्हा पाय पडत होतात आणि माझ्या वकिलाच्या ऑफिसमध्ये या गुंडाला घेऊन आलात. त्याच्यावरती दया दाखवली ना, तीच चूक केली मी. दिवस बदलतात हो शांताराम साहेब. तो वेगळा दिवस होता, आजचा वेगळा दिवस आहे. आणि आमच्या मॅडम इतक्या चांगल्या आहेत म्हणून त्या तुम्हाला पैसे तरी देत आहेत. मी असतो ना तर एक शाल आणि एक श्रीफळ एवढंच दिलं असतं आणि त्याचं बिल सुद्धा तुम्हालाच पाठवलं असतं. या नालायक माणसाला ते बाहेर काढा. हळू हळू. किती ओरडताय तुम्ही? हा, ताई, इकडे केळकर वकिलांचं ऑफिस कुठे, काही सांगू शकाल का? नाही हो, मला नाही माहित. नीट पत्ता विचारून गेला, काय झालं होतं तुम्हाला? अगं विचारला होता, हाच एरिया आहे, इथेच असेल कुठे, आपण शोधूया ना. ह्या बंगल्याला आपण विचारूया का? हा? पाठी बघा काय लिहिली आहे. कुत्र्यापासून सावध. मग जाल पटकन आतमध्ये निघून. हो, पाठीवर नाव वाचा, बाप ट. केळकरांना कुठे शोधताय? चला. मला बडबडत होतात ना, माझ्यामुळे उशीर झाला. आता तुमच्यामुळे उशीर होतोय, त्याचं काय? अगं एरिया हाच आहे ग, सापडेल आपल्याला. आणि नीट लिहून घेतला असतात पत्ता तर सापडला असता ना. थोडी शांत हो ना, बघतो. शांत काय हो, पत्ता नीट लिहून घेत नाही, काही नाही. एक मिनिट. वॉचमन आहेत, त्यांना विचारतो मी. काय हो? केळकर वकिलांचं ऑफिस कुठे आहे, काही सांगू शकाल का? हो, याच बिल्डिंगमध्ये त्यांचं ऑफिस आहे, 5वा माळा. बर, थँक्यू. 5वा माळा. सुशीला, इकडेच आहे, 5व्या माळ्यावर. चला. सापडला नशीब. अगं शोधून काढलं नाही. ए वकील, तुझ्या या म्हाताऱ्या क्लायंटला जरा सांभाळ, नाही तर बसल्या बसल्या गचकेल इकडे ओरडून ओरडून. इदाप तू पहिले बाहेर राव, मी सिक्युरिटीला बोलविता आता. बोलव. नाही तू बोलवच. तुला काय वाटलं घाबरतो मी? खरं तर सिक्युरिटीची गरज तुला लागणार आहे आता. विशाखा मॅडम, हे आता अति होत चाललंय. त्याला घेऊन पहिले बाहेर जातो मी. त्याला कशाला? मी सुद्धा जाते ना बाहेर. एक संधी दिली होती तुम्हाला, पण आता ना इथे माझा वेळ वाया घालवायची अजिबात इच्छा नाहीये. शांताराम साहेब, मी आता तुम्हाला शेवटचं सांगतोय, आपण आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट करूया. या माणसाच्या नादाला लागू नका.
त्यामुळे तुमच्या या वकिलाशी बोलणं थांबवा आणि बाहेर या. मी तुमची वाट बघतोय. हा लकी तुमचं लक बदलेल.